हे असले कसले साधू, हे तर संधी साधू. भोंदूपणाचा कळस म्हणजे आज आपल्या या सत्य घटनेमधील भोंदू प्रवचनकार, भजन म्हणणारा आणि कीर्तनात चाली गाणारा 60 वर्षा वयाचा म्हातारा आणि 43 वर्षीय महिला, जी स्वतःला भजनी म्हणून घेणारी, भजन म्हणणारी महिला, यांचे अनैतिक संबंध आणि रंगरंगिल्या आणि याच्यातून झालेला पैशाचा व्यवहार आणि याच्यानंतर त्यांच्यातून हातातून घडतोय भयंकर असा प्रकार. काय आहे हा प्रकार? कुठं घडलाय? कधी घडलाय? याची सविस्तर स्टोरी आपल्याला बघायची आपल्या यूट्यूब चॅनलवर सत्य घटनेत. मित्रांनो, पहिली गोष्ट तर ही आहे, तुळशीची माळ आपल्या पण गळ्यात आहे आणि असल्या या भोंदू कीर्तनकाराच्या पहिल्या स्टोऱ्या सांगण्याचा मी आवर्जून टाळण्याचा प्रयत्न करतोय. पण काय करावं मित्रांनो, ह्या ठिकाणी पैसा लोक जास्त देतात, त्याच्यामुळं लोक सर्वात जास्त भोंदूपणाचे कळस करणारे, जे खाऊन पिऊन सगळे अतिशय आताडे कातडे रंगिले असले लोक आपल्या ह्या ज्ञानेश्वर माऊलीच्या आणि तुकोबारायचा असा सर्वात श्रेष्ठ असा म्हणजे आपला वैष्णव संप्रदाय, या संप्रदायात ही मंडळी घुसली आणि आपल्या संप्रदायाला कुठंतरी गालबोट लावण्याचा ही प्रयत्न करते. पण हे ओळखा, कसे ओळखायचे ह्या स्टोरीतून आपण सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत स्टोरी पहा. आणि हो, आजपर्यंत चॅनल जर सबस्क्राईब करेल नसेल, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. याच्यासाठी आपल्याला जायचं सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका आणि गाव आहे रुपली. आता ह्या रुपले गावात भारत पांडुरंग माने, वय वर्षे 60. आता 60मधला म्हातारा म्हणजे 60मध्ये त्याची बुद्धी झाली नाटी असं म्हणायला हरकत नाही. आता बघा हे 60मधलं म्हातारं, आता हे म्हातारं काय करायचं? कीर्तनं, प्रवचनं, कुठं भजन असलं तिथं जाय आणि भोंदूपणा. गळ्यात 2-3 तुळशीच्या माळी, टोपी वगैरे. तुम्ही फोटो देतोय तुम्हाला, दोघा जणांचे ते फोटो येत राहतील तुम्हाला, चालत राहतील आणि दिसत राहतील. काही त्यांचे ओरिजिनल फोटो, काही AI त्यांना जोडीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ते फोटो त्यांचेच आहे, ते बघून घ्या एकदा. आणि मुद्दाम त्यांचे फोटो सगळे तसेच लावणार. आता हे बघा, यांचं काय होतं, तो जायचा. आता त्याच्यानंतर तिथंच एक महिला होती, ललिता दत्तात्रय सोलगे. आता ही कुठली? तिथलीची, गणेशवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आता ही 43 वर्षाची महिला. ही पण सांगायची मला भाजनाचा लय नाद आहे, मला हवी असं आणायची आणि दाखवायची. ही जायची. आता हे काय केलं, भारत आणि ललिता हे कुठं गेले भाजनात, कुठं दिसले म्हणजे पहिली यांची भेट झाली. काय महाराज, मग त्यांच्या धार्मिक गोष्टी सुरुवात झाली. धार्मिक गोष्टी कधी कधी ते अनैतिक समाजाकडे कधी झुकल्या गेले त्या यांनाच कळालं नाही. कारण की हे पण काही मुळातले साधू संत किंवा लहानपणापासून काही माळकरी असाल असं मला वाटत नाही. कारण यांच्या गळ्यात तुळशीची माळ असूच शकत नाही. कारण लहानपणापासून ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आणि पांडुरंगाची भक्ती, ते असल्या अनेक संबंधाला, शारीरिक संबंधाला आणि प्राधान्य देत नाही. कारण की हे कसे आदतरूम मध्ये येऊन लटकलेले लोक. कारण काय यायचं, काय यायचं लक्ष फक्त एकच, फक्त पैसा कुठून भेटतोय. आता हा पण काय करायचा, लटकत जायचा. आता तिथून काय भेटायचं, 1000, 2000, 5000 असे पैसे भेटायचे. आणि पैसा त्याच्यात खूप आहे, म्हणजे शेतात काम करायची गरज नाही. आणि ही पण मला भजनं गायला गेली, हिला पण पैसे भेटायचे, म्हणजे हिला पण पैशाला काही तोटा नाही. असले धंदे त्यांचे, त्यांच्यामुळे त्यांना काही हे नाही. आणि हे आले तर आपल्या संप्रदायात, आपल्या पवित्र अशा संप्रदायात. आणि आपल्या पवित्र संप्रदायात आलं की लोक काय म्हणते, हा संप्रदायच वाईट आहे. मित्रांनो, हा संप्रदाय अजिबात बिलकुल वाईट नाही. कारण की या संप्रदायासारखं पवित्र कुठंच तुम्हाला भेटणार नाही. पण हे भोंदूतले, हे लाचाळ लोक आपल्या संप्रदायात आलेत आणि त्याच्यामुळं आपल्या संप्रदायात हे येऊन घाण करू राहिलेत. आणि हे लोक लवकर ओळखा. कारण की तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितले, ज्या ठिकाणी कीर्तन करता त्या ठिकाणचा रुपया सुद्धा घेऊ नका. मित्रांनो, जर भजन करणारा कोणी असेल, चाली म्हणणारा कोणी असेल, टाळकरी कोणी असेल, त्याला पैसे देणं टाळा. ऑटोमॅटिक हे भोंदूपणातले तिथून निघून जातील. आणि तुम्ही काय करता, तुम्हाला असं वाटतं पुण्य होतं द्या पैसे, पुण्य होतं द्या पैसे. जर त्या लोकांना पैसे दिले तर तुमचं पुण्य नाही, पण तुमचं सर्वात जास्त पाप उड्या मारते. बघूया यांची घटना. आता यांचं काय झालं, यांची ओळख झाली, हे अनैतिक समाजात घुसले. आता यांचं काय करायचं, रात्री हातील घरी नेऊन सोडायचा. माझा जर रस्त्याच्या कडेला कुठे लॉजचा भेटला, लॉजच्या गाद्या गरम करायचे, बेडशीट मुरगळायचे. यांचा नांगापुंगा कार्यक्रम नेहमी करता सुरू राहायचा. म्हातारा पण एवढा रंगीला, म्हातारा पण 2-2, 3-3 दिवस काही सोडत नसे तिला, तिच्यासोबतच राहायचा. आता हिला पण असं वाटलं, आपण सगळे कवळीभर आपले केस याच्या खाली टाकलेत, मग याच्याकडून काय अडचण, याच्याकडून पैसे घ्यायला. कारण की हा म्हातारा पण एक कीर्तन असलं किंवा प्रवचन असलं किंवा भजन असलं कुठं असलं,
2000पासून तर 5000पर्यंत पैसे घेतोय. मग तिनं पण अडचण दाखवली. यांना पण दिले. आता यानं दिले झोकात पैसे, तिनं घेतले त्वऱ्यात पैसे. यांचा रंगीला कार्यक्रम सुरू झाला. पण म्हातारा रंगीलाच होता. म्हाताऱ्याला असं वाटायचं हे फुकटच पाहिजेत. आता ती ती पण काय फुकट टाकायला थोडी सोपी होती शरीर त्याच्याखाली. आता हिनं शाळा खेळली. ते 1,00,000 2,00,000 काढून घेतले. आता ह्यो पैसे मागत आहे. हे माझं देऊ नंतर पुढच्या वड्यावर असं करत तिनं काही पैसे द्यायला माघार घ्यायचा प्रयत्न केला. आता तुम्ही माझ्या मित्रांनो तुम्ही मला सांगा, किती केलं तर ती पण काय फुकट देणार आहे केलं? नाही. आता ह्यो काय तिला पैसे सोडायला तयार होईना. ह्यो टुमनंच लावायचा. आता ही त्याला बोलून दाखवलं, की तुम्ही माझ्या शरीराचा उपभोग घेताय. जिथं नाही तिथं आपण बेड गरम केलेत, ओढे-नाले गरम केलेत, शेतमालं पाहिले नाही, तर तुम्हाला पैसे कसे देऊ? तरी तो म्हणायचा पैसे दे. आता यानं जास्त तगादा लावल्या. मग तिच्या ललिताच्या मनात असं आलं, की आता या म्हाताऱ्याचा कांड केल्याशिवाय आपल्याला पैशातून काही सुटका नाही. आणि मित्रांनो जिथं तुमचे अनैतिक संबंध असो किंवा लफडं असो काही असो, तिथं कोणी ना कोणी जाणारच. आणि हे तर मग तर पवित्र अशा आपल्या भक्तिमय वातावरणातले होते. पण यांच्यात वासना कुठून भरेल होती. मग हे कुठून सुटणार आहे? आता यांची पण पायली भरली. आता यांना पण पांडुरंगानं आदेश सोडला. पांडुरंगानं सांगितलं, माझ्या नावाखाली जर तुम्ही असे अश्लील धंदे करत असाल, तुमचं पण कांड मग आपल्या हातात आहे करणं. आणि मग पांडुरंगानं याला बुद्धी कशी दिली बघा आता. कारण हे पांडुरंगाच्या नावाखाली पोट भरत होते ना. मग सरळ राहायचं. अनैतिक समाजात काय गुतायचं? गुंतले ना, मग सरळ राहायचं ना. मग पांडुरंगाची भक्ती करायची, अनैतिक समाजात गुतायचंच नाही. आणि गुंतले पांडुरंगाच्या इकडे जायचंच नाही. आता हे काय करू लागले, यायला असं वाटू लागलं की आपलं हे म्हणजे मजाकच आहे. आता हिला बुद्धी दिली, हिनं काय केलं, हिनं असं ठरवलं, हे काही आपल्याला सोडणार नाही. आता याचं आपल्याला कांडच करावं लागणार आहे. मग याच्यासाठी हिनं काय केलं, तिच्याच पाहुण्यातला नातेवाईकातला रमेश मोठे हा गुन्हेगारी प्रवृत्तीतला होता. आणि त्याला सांगितलं, तुला काही थोडेफार पैसे देते, पण या म्हाताऱ्याचं कांड करायचं आहे. असंच 31 मे 2026चा दिवस उजाडला. त्याच्यानंतर हे तिथून नारायण चिंचोली म्हणून गावी तिथं प्रवचनाचा कार्यक्रम होता. आता हा पण भारत माने येणार होता. आणि हिनं पण सांगितलं मी पण येते. आता हे आले, तिथं प्रवचन झालं. सायंकाळचे 5 वाजले. 5 वाजेच्या सुमारास हे दोघं जण निघाले. निघाल्यानंतर हे मोटरसायकलवर बसले आणि एका शेतात गेले. शेतात जाऊन तिथं थांबले. आता यांचा रंगरंगेली हा कार्यक्रम केला. कारण हिला माहीत होतं शेवटचा कार्यक्रम आहे. आणि सगळं झालं. म्हणजे आता हे दमलं करू तुम्हाला माहिती आहे माणूस दमतो. माणूस दमल्यानंतर जरा बसले, गप्पा मारायला बसले. असा रमेश मोठे मागून आला आणि त्यानं चाकूनच धारदार अशा चाकूनं त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. सपासप वार केली मित्रांनो. जागेवर तो गारच झाला. ज्यावेळेस ललितानं आणि रमेशनं बघितलं, की भारत हा जागेवर आता ठार झालाय, त्यावेळेस ते दोघं ललिता आणि रमेश मोटरसायकलवर बसले आणि तिथून फरार झाले. फरार झाल्यानंतर काय झालं, दिवस उजाडला 3 जून. आता 3 जूनला मग पोलिसवाल्यांना कोणीतरी शेतकऱ्यानं पाया घेतलं त्याला पोलीस स्टेशनला, पंढरपूर पोलीस स्टेशनला सांगितलं, इथं कोणीतरी वारकरी मेलेला दिसतोय. त्यावेळेस पोलिसवाले तिथं आले. त्यांनी बघितलं, लोकांनी बघितलं आणि सांगितलं, की हा गावातलाच आहे, भारत माने हाय. त्यावेळेस पोलिसवाले त्याच्या दारात गेले. तिथून त्यांच्या घरच्याला सांगितलं. घरात काय मग मेल्यानंतर आरडाओरडा सुरू झाला. घरचे आणले, दाखवली बॉडी. त्यांनी शहानिशा केली आणि बॉडीचा पंचनामा करून बॉडी पीएमला पाठवली. आता इथं एक प्रश्न उद्भवला, की हा साधू संत महात्मा आहे, एक प्रवचनकार आहे, याला मारलं कोण? आता मारलं कोण म्हणल्यानंतर मग त्यांनी बघितलं, त्याचा मोबाईल घेतला, त्याचा CDR काढला. CDR काढल्यानंतर लास्ट कॉल बघितला, तर तिथं ललिताचा दिसला. ललिताचा दिसल्यानंतर ललिताला कॉल केल्यानंतर ललिताला पोलिसवाले चौकशीला बोलवलं. त्यावेळेस ती उडवाउडवीची उत्तर देऊ लागली. मी त्याला ओळखत नाही, मला माहीत नाही, मी काहीच नाही, मी त्याच्यातली नव्हेच, अशी ती नाटकं करू लागली. आता मित्रांनो पोलिसवाले येते. त्यांनी तिचे कॉल डिटेल सर्व हकीकत तिच्यासमोर टाकलं आणि सांगितलं, इतक्या टाईम तू ओळखत नव्हती, मग इतक्या टाईम तू काय त्याच्यासोबत प्रवचन करत होती का? काय करत होती नेमकी? तू त्याला कॉल कसं काय करत होती? ज्यावेळेस तिची पूजा आरती केली चांगली, त्यावेळेस तिनं उकाला केला आणि तिच्याना सांगितलं, की रमेश धोंडेराम मोठे, वय वर्ष 45, राहणार वरवंट, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, हा माझ्या पाहुण्यातला. आम्ही दोघा जणांनी त्याचं कांड केलं. कारण की त्याचं आणि माझे अनैतिक संबंध होते आणि त्याच्याकडून मी पैसे घेतले होते. तो पैसे वापस मागत होता. त्या वादातून आम्ही त्याचं कांड केले, असं तिनं स्पष्ट पोलिसवाल्याला सांगितलं. मित्रांनो पोलिसवाल्यांनी पण त्या दोघा जणांना अटक केलं आणि न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली. त्याच्यानंतर पुन्हा 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली. अजूनही त्यांची जमानत नाही, काय नाही.
दोघं पण आता ते जेलमध्ये अटक आहे. आता तुम्ही विचार करा, जी स्वतः आलं महिला म्हणायची मी लय सती सावित्री आहे. मी म्हणजे भजन करते, पूजन करते आणि मी अशी, मी यावी, मी त्यावी. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, सर्वात मोठे नास्तिक या पवित्र अशा वारकरी संप्रदाय आले. हे त्वरित ओळखा आणि यांना तुमच्या भजनात, कीर्तनात कुठेही बोलू नका. सावध राहा, सावध राहा. कारण की हे भोंदू आपल्याच याच्यात आलेत आणि आपण त्यांना पैसे देतोय म्हणून हे भोंदूपणा जास्त वाढलाय. या लवकरात लवकर आळा घाला आणि जेवढं होईल तेवढं दूर राहा. याच्यातून आपल्याला कोणत्याही वारकरी संप्रदायाला बदनाम करायचं नाही, काहीच नाही. फक्त याच्यातून तुम्हाला एवढंच सांगायचं भोंदूपणा ओळखायचा शिका आणि भोंदू लोकांना कोणताही कार्यक्रम देऊ नका. एवढंच या स्टोरीतून सांगायचं आणि पुन्हा एक सांगतोय, अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल, तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.